बंद नाही नाना पटोले गेली की बातमी ही एक विशेष आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. पण सोनिया गांधी तुमच्यावर नाराज आहे की नागपूरमध्ये झालं ते खरं आहे? इथं 90 मतं ऑलरेडी आमच्याजवळ कमी होती MLCचे. आम्ही हिमतीनं कॅन्डिडेट उभा ठेवला, त्याची शाबाशी मिळणारच आहे. ते काही त्याला नाराजी व्हायचं काय? आमच्याजवळ वोट जास्त असते आणि उमेदवार हारला असता तर ती जबाबदारी आमची राहिली असते. आमच्याजवळ वोट कमी असल्यानंतर तिथं नाराजीचं कारण नाही. राहिलं मंत्र्यांचा आधार घेतात. हायकमांडला प्रत्येक मंत्र्यांचा आढावा घेणं, त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये काय चाललं, त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये माध्यमातून जनतेला काय फायदे होतात, त्यांच्या पक्षाला कसा फायदा होता, या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्याचं काम हायकमांड करणार आहे. त्या हायकमांडचा अधिकार आहे. पण नागपूरमध्ये चुकलं काय? तुम्ही नागपूरमध्ये भाजपचा माणूस आणून निवडणूक लढवणार हा निर्णय चुकीचा होता. आता भाजपमध्ये जेवढे काही आमदार असतील ना आणि देशातले खासदार असतील ना, त्याच्यामध्ये 75% काँग्रेसचे लोक आहेत. 75% काँग्रेसचे लोक आहेत. पण त्यांनी केलं तर पुण्य, ते गंगा नाहतात. पण म्हणजे तुम्ही त्यांच्यासारखंच का करू पाहतो? मला मुद्दा तो नाही ना. आम्ही एक का केलं तर त्याचा एवढा भाव करण्याचं कारण काय, हाही तर प्रश्न आहे. जबाबदारी कोणाची? जबाबदारी कोणाची? सोनिया गांधींचं म्हणणं काय होतं? या विषयावर चर्चाच झाली नाही. त्याच्यामुळे सोनियाजींचं काय मत असेल ते कसं सांगता येईल तुम्हाला? या विषयावरची चर्चाच झाली नाही. जिथं संख्याच आमची कमी होती आणि संख्या कमी असल्यानंतर त्या ठिकाणी या पद्धतीचा प्रश्न होण्याची काही कारणच नाही. कॅबिनेट रिशफल होण्याची शक्यता म्हटली जाते. काँग्रेसचे बरेचसे मंत्री येतील, तुम्ही याल, अशा पण जी चर्चा आहे. कॅबिनेट रिशफल होणार आहे का? अजून त्यावर पण कोणाला मंत्रिमंडळात ठेवायचं, संघटनेत ठेवायचं हे हायकमांडचा डिसिजन असतो. त्या पद्धतीची आज कुठलीही चर्चा झालेली नाही. तुम्ही उत्सुक आहात का? पण स्वतः मला राहायला असतं, इच्छुक राहिलं असतं तर मी ज्या दिवशी ती खुर्ची सोडली असती त्या दिवशी मी मंत्रिमंडळात राहिलो असतो. मला पक्ष संघटनेची जबाबदारी दिली आहे. मी पक्ष संघटनेचं काम करतो. 3 पक्षांचं सरकार आहे. तुम्ही अध्यक्ष म्हणून आता त्यांच्या संपर्कामध्ये असणार आणि काय नेमकं करायचं ठरलं, नेमकी कशी स्थिती आहे? महाविकास आघाडी अंतर्गत त्यांच्या तब्येतीबद्दल काय? तब्येत त्यांची ठणठणीत आहे. आमचं बोलणं झालं त्यांच्याबरोबर. मूळ प्रश्न आहे की कधी पण ते सभागृहात येतील. दुसरा प्रश्न, भाजप ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री विना हे अधिवेशन चालेल हे जे थोतांड जे मांडतात आहे, खरं तर देशाचे प्रधानमंत्री लोकसभेत आणि राज्यसभेतच जात नाही. सगळ्यात कमी जाणारा प्रधानमंत्री या देशाने नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या रूपाने पाहिलेला आहे. ज्याला लोकशाही मूल्याची कदरच नाही अशी ही भाजप आज इथं लोकशाही मूल्याच्या गोष्टी करत असतील, थापा मारत असतील, तर हा भाजपचा थोतांड. कोणाची तब्येत खराब झाली तर तब्येत खराब झाली तर याचा अर्थ असा नाही की इथं त्यांना व्हेंटिलेटरवर मांडून आणा, हे आणा, असं होऊ शकत नाही. आखरी कोणाच्या तब्येतीचा हा काही आधार घेऊन त्याच्यावर राजकारण करायचं हे भाजपचं खऱ्या अर्थानं त्याला आपण शब्द वापरला तर ते चुकीचं जाईल, पण हे चुकीचं नाही. शक्ती विधेयकामध्ये आपण महाराष्ट्र कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आपसे जानना चाहेंगे, सबसे पहले तो मुख्यमंत्री आज क्यों नहीं आ पाए, क्या कहोगे? आपको सबको पता है कि मुख्यमंत्री जी के एक ऑपरेशन हुआ, उसके वजह से वो प्रदेश पे है और वो कभी भी विधानसभा में आ सकते हैं. जिस तरह से बीजेपी आरोप कर रही है, देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश के लोकसभा और राज्यसभा में कम जाने वाले प्रधानमंत्री इस देश में देखा है. भाजपा जिस तरह से लोकशाही मूल्य की बात करती है, उनको बोलने का कोई अधिकार नहीं. और रही तबियत की बात है तो किसी भी खराब हो सकती है. जो आरोप लगाते हैं उनकी भी हो सकती है. तो इसका इस तरह से भाव बनाना, इस तरह की बातें फैलाना और उनके तबियत जल्दी होकर अच्छी होकर वो जल्दी हाउस में आए, इस तरह की प्रार्थना करना. लेकिन उनको तो ऐसा लगता है कि सत्ता उनके हाथ से क्या चली गई. जिस दिन से वो जो डिस्टर्ब हो चुके हैं, जिस तरह से पागल हो चुके हैं, उसका अंदाजा इस माध्यम से दिखता है. नाना देखिए, इस सवाल इसलिए आज के दिन इसलिए बड़ा हो रहा है क्योंकि कल ही अजित पवार ने कहा था कि आज सुबह जो 9 बजे बैठक होने वाली है उस बैठक में मुख्यमंत्री आएंगे, लेकिन दुर्भाग्यवश वो नहीं आ पाए. तो इसी को लेकर उनके स्वास्थ्य को लेकर सवाल खड़े हो रहे हैं कि क्या सच में वो चल पा रहे हैं, उठ बैठ पा रहे हैं? सबको पता है उनका ऑपरेशन हो चुका है. अब जब उनके स्वास्थ्य अच्छा होना चाहिए, वो हमारी राज्य की परंपरा हमेशा ये रही है, जैसे आपको देश की भी परंपरा रही. आपको इस बात से याद दिलाता हूँ कि जब राजीव गांधी देश के प्रधानमंत्री थे, अटल जी अपने घर में बीमार पड़े थे. जब अटल जी दिखे नहीं राजीव जी को, तो राजीव जी ने खुद पता किया और उनको फौरन में इलाज के लिए भेजा और
को वहाँ से स्वस्थ बना के लाया। ये हमारी देश की परंपरा है। इनकी नीयत में क्या है? इनकी नीयत स्पष्ट होती है कि उद्धव ठाकरे जी और तबीयत खराब हो जाए, ये नीयत है इनकी। इस तरह की अपने देश की परंपरा नहीं, अपने राज्य की परंपरा नहीं, इस तरह के वक्तव्य करना बहुत गलत है। लेकिन जो चार्ज को लेके बात कहा जा रहा है कि अगर देख लीजिए जब तक वो जल्द स्वस्थ हो जाए, एससी कामरा साहब कह रहे हैं, लेकिन उनका जब तक वो नहीं आते तब तक उनका चार्ज किसी और को दिया जाए। आपकी पार्टी में तो दो ऐसे बड़े नेता हैं जो पहले मुख्यमंत्री रह चुके हैं, अनुभव भी काफ़ी ज़्यादा आपकी पार्टी के नेताओं को। देश के प्रधानमंत्री लोकसभा में जाते नहीं, देश के प्रधानमंत्री राज्यसभा में नहीं जाते। सबसे कम जाने वाले प्रधानमंत्री जो लोकशाही को मानने वाले नहीं हैं, वो एक नरेंद्र मोदी के रूप से बीजेपी ने बनाया। जब उनके बारे में ये बोल नहीं सकते, इनको ये राज्य के मुख्यमंत्री के बारे में बोलने की क्या जरूरत है? एकदम सिंपल है, अपन ने पहले अच्छा करना और फिर दूसरे को बताना, अपन ही गलत करना और दूसरे को आरोप लगाना, ये जो नीति है वो गलत है। एक आखिरी सवाल, उनके स्वास्थ्य को लेकर अगर आप क्लैरिटी दे पाए कि किस तरह का स्वास्थ्य है, क्या आपकी आखिरी बार कब बात हुई थी, कैसी स्थिति आपको नजर आई थी? मेरी बात हुई है, बहुत अच्छे है, अच्छी बात करते हैं। मंत्रिमंडल की मीटिंग हुई, उसमें भी उन्होंने मंत्रिमंडल की मीटिंग में भी ऑनलाइन उनसे बात की है। तो मुख्यमंत्री की तबीयत अच्छी है, मुख्यमंत्री जल्दी स्वस्थ होकर हाउस में आएंगे। आज आ पाएंगे कुछ क्लैरिटी आपको पता चलता आ जाएंगे? आज कोई जरूरत नहीं है, जब भी जरूरत पड़ी तो मुख्यमंत्री खुद आ जाए। महाराष्ट्रासाठी आपण शक्ती विधेयकाबद्दल फक्त ज्या पद्धतीनं बीड मधली घटना आली, औरंगाबाद मधली घटना समोर आली ऑनर किलिंगची, तर शक्ती विधेयकामध्ये त्याचा समावेश असणार आहे का? नेमकं काय त्याच्याबद्दल? बिलकुल आहे. शक्ती विधेयकामध्ये फुलप्रूफ कायदा बनला पाहिजे, महिलांची सुरक्षा झाली पाहिजे, ही काँग्रेसची भूमिका आहे, आमच्या नेत्या सोनिया गांधीची भूमिका आहे आणि त्या पद्धतीचं ह्या सगळ्या घटना ज्या होतात त्या सगळ्या घटनेचं त्याच्यामध्ये समावेश होऊन पुढच्या काळात राज्यामध्ये या पद्धतीच्या घटना घडू नये याच्यासाठी पूर्ण तयारी केली. केंद्राशी आता काय हा कायदा समजा दोन्ही सभागृहात पास झाला तरी तो केंद्रात जाणार मंजुरीसाठी, तर केंद्रात काँग्रेस त्याबद्दल काय? काँग्रेस त्याच्यामध्ये पूर्ण सपोर्ट करेल महाराष्ट्रातून गेलेल्या कायद्याला, पण भाजपचं काय आहे, कारण की त्यांचा मूळ जो आहे संघ, त्या मुळाचं म्हणणं आहे की महिलेला काही स्थान नाही, त्यामुळे ते तिकडे काय करतात त्याच्यावर मग बाकीचं